नमस्कार. प्रत्येकाला नमस्कार. आज संध्याकाळचे दिवस चांगले आहे. आपले मित्र आणि फॅमिलीमॅन आणि आपला गाईड सगळ्या प्रकारचे हे करतात. जसं क्रांतिकार आणि विशेष क्रांतिकार त्यांचे आज लग्नाचा 50वा वर्ष आहे. हा विशेष आहे म्हणून ते म्हणजे आपल्याला हे करत आहेत. सगळ्यांना ऑल द बेस्ट, लॉंग लाईफ म्हणून त्याला सांगू आणि आयुष्यात त्याला भरपूर आणि गणपती बाप्पा आणि सगळ्या देवलोकांनी त्याला असे आनंद आणि आरोग्याचे आशीर्वाद देतो. धन्यवाद. आणि आपलं ते कीर्तन वगैरे करून आपल्याला एकदम छान ठेवतात. कुठलेही प्रोग्राम असलं की त्यांचे कीर्तन असतं ते आपल्याला काहीतरी आपल्या लोकल म्हणणं आहे. बरं आहे टू इन हँड वरती टू इन पोषण म्हणता असं झालेली आहे. धन्यवाद साहेब. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. दिवा घ्या, पंखा बंद. लवकर आले तर एकदम नॉर्मल. पंखा बंद करा. पंखा बंद करा. पंखा 2 मिनिटं. पंखा बंद 2 मिनिटासाठी. लाईट चालू करा. हा पंखा बंद करा. 2 मिनिटासाठी. 2 मिनिट पण चालू करा. हे बंद करा म्हणजे जा. हा नाही बंद करा. हा बंद करा. बसा साहेब. हा बसा जरा 2 मिनिटं बसा. खाली बसा. दोघं नाही ते देवाच्या अक्षणी नसतं तो वाळत. मग काय दुसरं नाही. आपण एक आता विकत घेऊन येऊ. बाहेरून आणाल बाजाव. तेलाची वाट. कुंकू लावा नुसतं. बरं जाऊ द्या. कुंकूचा लावा. आम्हाला जे माहिती आहे कुंकू लावा. कुंकू लावा. मी आता ते अधिक महिन्यात आपण आणूनच घेऊ एक म्हणजे मग बरं पडतं. ते हा आणू नका कार्यक्रम कुठे केला म्हणाला. अच्छा कस्तुरबा. हो बरं आहे ना. मला अश्विनीने सांगितलं. खुर्च्या नाही वाटायचं का. बरं करंदीकर साहेब, आज तुमच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. फक्त आता एक म्हणजे 50शी तुम्ही गाठली त्याचं रहस्य आम्हाला सांगा. हां म्हणजे नाही आजच्या तरुण पिढीला तुमचा एक आदर्श आहे आणि तो कसा संसार केला तुम्ही आत्तापर्यंत ते आम्हाला सांगा. रहस्य तुमचं. जास्त काही नाही. सगळ्यांचे 50 वर्ष होतातच. बरोबर. आम्ही पण त्यांच्याप्रमाणे सामान्य मुलांनी केलं हे. आम्हाला काही माहित नाही. अच्छा. काय करायचं गौरवलं केव्हा काय केलं नुसतं आम्ही आपल्या तिथे जाऊन बसवलो. तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. सगळं गाणी सुरू. आणि या करंदीकर साहेबांचं एक वैशिष्ट्य असे त्यांनी 450च्या वरती जवळजवळ नारदीय कीर्तन केलेली आहे. आता त्यांचा अनुभव त्यांनी सांगा. परमार्थिक अनुभव सांगा आणि सगळं सांगा. कीर्तनाचं मी तसं प्रत्यक्ष वडिलांकडनं शिक्षण घेतलं नाही. त्या 80 साली त्यांचं निधन झालं आणि मी 90ला प्रारंभ केला. त्यामुळं ते जसं करत होते तसं आपण कीर्तन करायचं
म्हणून मी कीर्तनाला प्रारंभ केला. वडील कीर्तन केसरी होते, वाव. परंतु त्यांच्याकडनं मला प्रत्यक्ष शिकता आलं नाही, कारण ती बुद्धीच नाही. कॉलेजमधला त्यांच्याकरता म्हणजे त्यांना तबल्याची जर पाहिजे असेल मी जात असेल, अशी त्यांची मी कीर्तन ऐकली. ह्याच्या पलीकडं आपल्याला कीर्तन करायचं आहे, त्याच हिनं अभ्यास केला पाहिजे, तसं काहीही झालं नाही. 80ला ते गेले, 90ला मी प्रारंभ केला. 10 वर्षांनी. 10 वर्षांनी केला आणि त्यांच्या पुण्याईने सगळं उपलब्ध होत गेलं. गाणगापूरला ते 35 वर्ष दत्तजन्म करत असत. 35 वर्ष त्यांनी केला आणि मध्ये 1-2 वर्ष गॅप पडला, पण त्यांना जसं समजलं की करंदीकर बुवांचा ते मुलगा कीर्तन करतो असं समजल्यावर मला त्यांनी बोलवायला सुरुवात केली आणि तीसुद्धा मी सेवा 15 वर्ष केली गाणगापूरला. म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला तिथं दत्तजन्म असतो, दुपारी 12चा जन्म असतो. त्या ठिकाणी 15 वर्ष केलं. आईला ज्यावेळेला मी माझ्याकडे घेऊन गेलो म्हणजे बार्शीमधून रसायनीला, तेव्हा मी म्हणजे ही कामावर जाणार, कामावर म्हणजे नोकरी नव्हती तिची, तिने सुरू केलेली शाळा होती. 6 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या शाळेमध्ये आज त्या ठिकाणी 1500 विद्यार्थी आहेत. वाव. त्यानंतर शिक्षक त्या ठिकाणी KG पासून ते 5वी 8वीपर्यंत जे शिक्षक आहेत ते जवळजवळ 35 शिक्षक आहेत. अशी ही ती मोठी शाळा ती चालवत असेल. रसायनीला यांनी चालू केली. मला समाजकार्याची आवड होती, त्यामुळे मी नोकरी सोडून MA आहे कॉलेजमधली सर्व्हिस सोडून घेतली. वा वा. ती लातूरच्या राजश्री शाहू कॉलेजमध्ये लेक्चरर होती. लातूरचं शाहू कॉलेज त्या ठिकाणी लेक्चरर होती. पण रसायनीला आल्यानंतर 1 वर्ष आमच्या शाळेत काम केलं. त्या मुख्याध्यापकांनी विनंती केली की बा आम्हाला माणूसच मिळत नाही, तेव्हा करा म्हणलं तिने 1 वेळ. पण तिथं नोकरी करणं हा उद्देशच नव्हता. अच्छा, समाजसेवा. आणि त्यामुळं तिने स्वतःची शाळा काढली. आज ती शाळा आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांना नियमानुसार पगार मिळतो. ग्रँटेड. कारण की मी स्वतः कॉलेज बरोबर. कंपनी शाळेत होतो, त्यामुळं मला तशी पेन्शन बसली नाही. माझ्याबरोबर ती का असणारा विद्यार्थी मैत्र म्हणा तो बार्शीला जॉईन झाला आणि मी रसायनीला. पण त्याचं सगळं नियमाप्रमाणे होत गेलं, त्यामुळे त्याला आज चांगली पेन्शन आहे. मला पेन्शन नाही पहिल्यापासून कल्पना होती, म्हणजे वेगळं काहीच नाही. पण 96ला गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलं आणि त्यामुळे 96 ते 6 अशी 10 वर्ष त्या कालावधीत माझी नोकरी झाली. म्हणून मला 1600 रुपये पेन्शन मिळते. ओके. ती भरपूर आहे. दूध भात तर खायचा, त्यामुळं कमी पडत वा वा नाही वा. आणि समाधान मिळतं. समाधानी वृत्त. इथं आल्यानंतर हो तुम्हाला यांनी कशी साथ दिली ते सांग. हां हां हां. तुमच्या मेसेजची त्यांनी कशी साथ तुम्हाला साथ कशी साथ दिली तरी सांगायचं. नाही ते नाही, स्वतः काय सांगणार नाही, तुम्ही सांगा तुम्हाला काय तुम्ही वाटतं. जर असं म्हणलात हां किंवा संसारी लोकांना तुम्ही काय सांगाल, हां हां मग तुम्ही असं हां म्हणला, तर मी असं म्हणेन हां, बोला. की नवरा बायकोनी एकमताने संसार करावा, अच्छा अच्छा. त्यात दुमत असू नये. ओके. आता एकमत मांडल्यानंतर तुमच्या कल्पना अशा असतात की एकमत म्हणजे दोघं जण एकत्र बसायचं, चर्चा करायची, निर्णय घ्यायचा. तर त्या एकमताचा तसा अर्थ नाही आहे. एकमत म्हणजे तिचं एकटीचंच मत आणि त्याप्रमाणे मी वागायचं. बरोबर. त्यामुळं मला कधीही त्रास झाला नाही. अच्छा अच्छा. मी बायकोच्या म्हणजे आईच्या हाताखालून सुटलो आणि बायकोच्या हाताखाली गेलो. अरे वा. त्यामुळे मी रिटायर कसा झालो आणि काय झालं म्हणजे स्त्रियांनी तुमचं कल्याण केलं. अगदी 100% स्त्रियांनी बायकोनी. हां. आईने आईने आणि पत्नीने तुम्हाला आशीर्वाद दिला, सांभाळलं. बरं, धन्यवाद करंदीकर साहेब.
तुमचं पुढील आयुष्य सुखाने समाधानाने जावं ही परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना. धन्यवाद. तुम्ही बोला 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 आहे हे उद्या यूट्यूबवर टाकणार आहे आपण. बोला हां व्यवस्थित बोला बोला. तुमचं तसं लव्ह मॅरेज अच्छा हो का बघा अरे बाय मॅडमने तर स्पोर्ट पण तसं हां. त्यांनी शिट्ट्या मारून पाठला करून लाईन बघा मारून, आता असं काहीतरी ऐकायला मिळालं आम्हाला. बोला म्हणजे हां. सांगायला सुद्धा काही वाटत नाही. तेव्हा ते गप्प बसले होते. हां बस तुम्ही बोला. योगायोगानं म्हणजे त्यांची गाठ पडली घरच्यांना. म्हणजे मी एकटी खूप श्रीमंत घरातली आहे त्यामुळे 5 भाऊ आणि सगळेजण मला चांगला जोडीदार मिळावा म्हणून अतिशय चौकशा करायची. अच्छा त्यामुळे कुठेतरी कुणीतरी निघायचंच ना असं काहीतरी. आणि एकदा असंच असेल तिघांची मी निवड केली ह्या तिघापैकी कुणी मला चालेल म्हणून. पण त्यावेळेस एक जणाच्या पाठीवर पोट होतं म्हणजे माझं नशीब ह्यांच्याशी जोडलं होतं सांगायचं कारण. बरोबर. त्यामुळे ते नाही जमलं. मग आईला जरा काळजी होती त्यावेळेस 7 शिकवायला येत होते माझे. मग आई म्हणाली की आता काय करायचं तुमच्या नशिबात काय पण असतो. मी म्हणाले मी करतो लग्न चालेल का तुम्हाला मी जाऊ. अरे अरे मला कोकणस्थ नको होता. अच्छा कारण मी भट म्हणून हे ते जर्मनला जाणारा त्यांनी मागणी घातली आणि मला वडील म्हणे अगं ते कोकणात राहिले म्हणून कोकण असतं आपण देशात राहिलो म्हणून देश असतं त्यात काय एवढं कर ना मेंढं नाही. आपल्यात काही मुलं मिळत नाहीत का म्हणजे इतका अभिमान करायचा आपल्यात काही मुलं मिळत नाहीत का. पण शेवटी त्याला कोकण असतं म्हणजे वर्ण म्हणजे ह्याच्यावर माझा इतका पक्का विश्वास आहे की वर्ण जोड्या बांधलेल्या हो. असतात. पसंत करतोय बरोबर, बरोबर. पसंत करतोय म्हणून आम्ही करतोय असं नाही नाही ते ठरलेलं असतं. जोड्याला बांधलेलं ठरलेलं असतं. आणि हो तसंच ते घडतं. वा वा त्याच्यामुळे आपण काही त्याच्यात ते नाही. पण लव्ह मॅरेज तरी ह्यांनी कधी मला म्हणजे असं शिट्ट्या मारून किंवा असलं की लव्ह मॅरेज आमचं नाही की माझा पाठलाग केला किंवा मी आवडते म्हणून हे केले. तेव्हा मोबाईल पण नव्हता ना तेव्हा. तेव्हा काही मोबाईल पण नव्हते आणि घरातल्यांना सगळ्यांना हे पसंत होते. ह्यांना नोकरी पण नव्हती. अच्छा. पण माझा भाऊ एक मोठी संस्था चालवत होता म्हणजे आमच्या ओळखीतून. नंतर सासरे असं म्हणाले हां. की कॉलेजमध्ये ह्यांना मी नोकरी देतो अच्छा पण मला गावात नको होतं. बरोबर बरोबर. पुन्हा म्हणजे जाणं माहेर पण वगैरे असं काही नव्हतं आणि गावात जरा काही खट्ट झालं की लगेच चाललं आईवडिलाकडे. अच्छा, अच्छा. चाललंय काय आईवडिलांना सांगणं म्हणजे हे असं होतं. आणि मी खूप श्रीमंताची दारात सडा रांगोळी केली झाडलं दार सडा घातला लग्नानंतर. हां. ते आमच्याकडे दुकानात सराफी दुकान होतं गाडग्यांचं बरं. मोठं दुकान होतं आणि मी चांदीच्या गंगाळात अंघोळ केलेली आहे. इतक्या वैभवात मी राहिलेली आहे बरं, बरं. त्याच्यात. बरं. म्हणजे तरी मी यांच्याशी जुळवून घेतलं. बरं नशिबान आहेत त्यात. मग नशिबानंच नाही म्हणजे जोड्या जमलेल्या असतात खूपच आपल्याकडे नाही नाही बरोबर बरोबर. कुणीच नाही तुम्ही म्हणू शकत नाही मी जमवलं नाही, नाही. त्याची नाही ते जमून चालेल असं. बरं तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल असं बोला आता तुम्ही काहीतरी सांगा सल्ला द्या. बोला 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 मन मोकळ्याने बोला. नवीन पिढीला म्हणजे काय जरी आमचं लव्ह मॅरेज झालेलं असलं ना तरीसुद्धा लग्न करताना किंवा एकदम असं प्रेम विवाह म्हणून असं प्रेमात न पडता त्यांच्या घरातल्यांचा प्रत्येक गोष्ट मी आईला सांगत होते तसं प्रत्येक तरुणांनी आपल्या आईवडिलांना सांगावं. वाव. आपण त्या कॉलेजमध्ये गेलो म्हणून मी शहाणा झालो किंवा मला हे येतं आता हल्लीच्या मुलांना गप्प आजी तुला काही माहीत नाही बाबा हे असं नसतं आई असं नसतं हे असं असतं असं म्हणणारी पिढी आहे आत्ताची. पण तसं त्यांनी म्हणता आईवडिलांच्या सल्ल्यानं सगळं करावं कारण आईवडिलांना जास्त अनुभव असतो. आपल्या मुलाला मुलीला कसा नवरा पाहिजे कशी बायको पाहिजे जोडीदार कसं पाहिजे हे आईवडिलांना कळतं माहीत असतं. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे आईवडिलांना त्यांचा विचार घ्या. त्याच्याबरोबर बरोबर. लग्न करावं असं बरोबर. माझी आहे आणि मी ओके. पण तसंच केलंय प्रेम चालेल. असलं तरी माझ्या आईवडिलांनी हां. ह्याच्याशीच लग्न कर असं म्हणल्यानंतरच मी लग्न केले. तुम्ही दोघं एकाच गावातले का? हा एका गावातले. बघा त्या श्रीमती म्हणजे करंदीकर मॅडमनी एक चांगला सल्ला आपल्याला दिलेला आहे आणि उर्वरित आयुष्य त्यांचं व्यवस्थित जावं ही मी परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना. आणि हे आपलं चित्रण समाप्त. आणि हे एक मिनिट हे कसे